नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि ह्या प्रकरणाच्या सुरुवातीच्याच भागामध्ये मानवी संसाधन या अंगाने किंवा या बाजूने आपल्याला लोकसंख्येचा विचार करायचा आहे। कारण मानवी संसाधनातील शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावर प्रभाव असतो। कोणत्याही प्रदेशाचा विकास इतर संसाधनांबरोबर मानवी संसाधनांचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतो। अगदीच उदाहरण घ्यायचं जर झालं तर जपान हा आत्ता सध्या जगातला एक प्रगत देश। या देशाचा आकार लहान, लोकसंख्येचं प्रमाण त्या तुलनेनं कमी इतर देशांच्या तुलनेनं, पण तरीही जगातील एक विकसित देश, प्रगत देश, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर देश अशी जपानची ओळख आहे। थोडक्यात काय तर त्या देशाला लोकसंख्या किती लाभली आहे यापेक्षा ती कशी लाभली आहे यावरती त्या देशाचा विकास अवलंबून असतो। आणि म्हणूनच आपण लोकसंख्या भाग 2 मध्ये लोकसंख्येचे घटक अभ्यासताना अगदी सर्वात आधी वयोरचना या घटकाचा विचार करत आहोत। आणि वयोरचनेचा विचार करत असताना लोकसंख्या शास्त्रज्ञांनी वयोरचनेसाठी लोकसंख्या मनोऱ्याची रचना केलेली। या मनोऱ्याची रचना आधी आपण समजावून घेतली की लोकसंख्येचं वय आणि लिंगानुसार वितरण दाखवण्यासाठी या मनोऱ्याचा वापर केला जातो। मनोऱ्याच्या उभ्या अक्षावरती वयोगट दाखवला जातो, तर खालच्या अक्षावरती त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दाखवली जाते। या मनोऱ्यामध्ये म्हणजेच या आलेखात डाव्या बाजूला निळ्या रंगाने पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी दाखवली जाते, तर लाल रंगाने उजव्या बाजूस स्त्रियांची टक्केवारी किंवा लोकसंख्या दाखवली जाते। यामध्ये सगळ्यात खालच्या तळाला अर्भक, बालक, यानंतर वयोरचनेचा गट बदलत जात अगदी शीर्षाकडे वृद्धांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते। आणि मग या वयोरचनेवरती आधारित तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरही कालच्या लेक्चरला आपण बघितली। जसं की तुम्हाला इथे करून पहा मध्ये आकृती 2.1 मध्ये लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रकार दिलेले आणि या 3 प्रकारांवरती आधारित जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं आपण काल बघितली। याच मनोऱ्यांचा पुन्हा आज आपल्याला विचार करायचा आहे। लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचं वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी या मनोऱ्याचा वापर करतात। आणि मग या मनोऱ्याचा जर विचार केला तर लोकसंख्येत 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण जर जास्त असेल तर ते कार्यशील लोकसंख्या जास्त असण्याचं निदर्शक असतं। म्हणजेच 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या जास्त तर कार्यशील लोकसंख्या जास्त, म्हणजेच मनुष्यबळ जास्त। 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल तर ह्याचा अर्थ असा झाला की अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण जास्त, म्हणजेच बालकांचं प्रमाण जास्त, याचाच अर्थ जन्मदर जास्त। आणि जर 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचं प्रमाण जास्त असेल तर त्या देशाचा वैद्यकीय खर्च जास्त, आरोग्य सुविधेवर होणारा खर्च जास्त, हे आपल्या लक्षात येतं। पण जर 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचं प्रमाण कमी असेल तर मग मात्र तिथे मृत्यूदर जास्त असंही आपल्याला सांगता येतं। म्हणजेच या मनोऱ्यांच्या रचनेवरनं आपल्याला वयोरचनेचा अभ्यास करता येतो। कोणत्या गटातील लोकसंख्या जास्त आहे म्हणजे कुणाचं प्रमाण जास्त आहे, कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जास्त की अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त, हे आपल्याला अगदी सहज या मनोऱ्याच्या रचनेवरनं सांगता येतं। मग हे आपल्याला चित्रामध्ये दिसणारे जे काही मनोरे आहेत ना, ह्या मनोऱ्यांचे खरं तर 3 प्रकार आहेत। कोणते 3 प्रकार आहेत? पहिला प्रकार आहे तो म्हणजे विस्तारणारा, दुसरा प्रकार आहे संकोचणारा आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थिरावलेला। आपल्याला इथे स्क्रीनवरती जे चित्र दिसतंय यामध्येही
तुम्हाला हे तीनही प्रकार बघायला मिळतील. यातला अ अक्षरानं दाखवलेला जो मनोरा आहे हा मनोरा म्हणजे विस्तारणारा मनोऱ्याचा प्रकार आहे. त्यानंतर इकडे आ अक्षरानं दाखवलेला दुसरा जो मनोरा आहे हा संकोचणारा मनोरा आहे आणि ई अक्षरानं दाखवलेला जो मनोरा आहे हा स्थिरावलेला मनोरा आहे. या तीनही मनोऱ्यांचा आपण आता अभ्यास करूया. यापैकी पहिला मनोरा म्हणजेच विस्तारणारा मनोरा आपण बघूया. विस्तारणाऱ्या मनोऱ्याचा विचार जर आपण केला तर या मनोऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे तर या मनोऱ्यामध्ये खालचा जो तळ आहे हा खालचा तळ दिसतोय सगळ्यांना, सगळ्यात खालचा तळ हा तळ आपल्याला विस्तारत जाणारा दिसून येतो. म्हणजे खालची तळाकडची बाजू विस्तारलेली आणि जसजसं आपण वर वर जावं जसजसं वर तसतसा हा मनोरा निमुळता होत गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच हा मनोरा जर बघितला तर खाली तळाकडे विस्तारलेला, खालच्या तळाकडच्या भागामध्ये विस्तारलेला आणि जसजसं वरच्या भागामध्ये जावं तसतसं मात्र त्याचा विस्तार कमी कमी होताना म्हणजे या मनोऱ्याची रुंदी कमी कमी होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून याचा अर्थ असा होतो खालच्या भागामध्ये विस्तारलेला याचा अर्थ जन्मदर जास्त आणि शीर्षाकडे निमुळता होत गेलेला याचा अर्थ असा झाला की तिथे मृत्यूदर जास्त. म्हणजेच काय तर जन्मदरही जास्त आणि मृत्यूदरही जास्त असं सांगणारा हा पहिला प्रकार म्हणजे विस्तारणाऱ्या मनोऱ्याचा प्रकार आहे. याचाच अर्थ की वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आपल्याला दिसतो. हे विस्तारणाऱ्या मनोऱ्याचं वैशिष्ट्य आहे. याच्यानंतर दुसरा मनोरा आपल्याला बघायचा आहे की ज्याला संकोचणारा मनोरा असं म्हटलं जातं. संकोचणारा मनोरा म्हणजे काय तर ह्याचा खालचा तळभाग बघा, खालचा तळभाग वरच्या आडव्या स्तंभापेक्षा खालचा भाग जरा संकुचित आहे. म्हणजे खाली तळाकडे तो थोडा संकुचित झालेला. आता जसं वरच्या भागाकडे जावं तसतसा त्याचा विस्तार वाढत गेलाय. जसं वरच्या भागाकडे जावं तसतसा त्याचा विस्तार वाढत गेलाय. मात्र पुन्हा मधल्या भागामध्ये म्हणजे जिथे तरुण आहेत, प्रौढ आहेत तिथे हा संकुचित झालाय आणि पुन्हा वरच्या भागाकडे जाताना म्हणजे वृद्धांकडे जाताना ह्याचा विस्तार वाढत गेलेला. आता म्हणजे 60 वर्ष वयोगटापर्यंत ह्याचा विस्तार वाढलाय आणि पुन्हा 60 वर्ष वयोगटापासून पुढे 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 जावं तसतसा ह्याचा विस्तार कमी कमी झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला तर या मनोऱ्याचा तळ संकुचित आहे, शीर्षाकडे विस्तारलेला आहे. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त आणि तरुणांची संख्या कमी असा याच्यावरनं निष्कर्ष निघतो. जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी आहे असं देखील या मनोऱ्यावरनं आपल्या लक्षामध्ये येतं आणि म्हणून याला संकोचणारा मनोरा असं म्हटलं जातं. यानंतर आपण तिसरा मनोरा बघूया. तिसरा मनोरा म्हणजे हा ई अक्षरानं दाखवलेला मनोरा. या मनोऱ्याचं वैशिष्ट्य आपण बघूया. काय वैशिष्ट्य आढळतं तर वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान असते. वयोगटांच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान म्हणजे इकडे खाली हा जन्मदरात दाखवणारा हा तळभाग, अर्भकांची संख्या, हा बालकांची संख्या दाखवणारा जवळजवळ समान आहे. अचानक खूप विस्तारला आहे किंवा खूपच संकुचित झाला असा काही प्रकार या मनोऱ्यामध्ये आपल्याला आढळत नाही. जवळजवळ समान आढळतं आणि म्हणून याचा विचार जर केला तर प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अगदी कमी झालेले आपल्याला आढळतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ जर बघितली तर अगदी कमी असते म्हणजेच नगण्य असते असा निष्कर्ष आपल्याला यावरनं काढता येतो. हा तिसरा प्रकार आहे, याला म्हणायचं स्थिरावलेला मनोऱ्याचा प्रकार. आणि मग हे जे काही तीनही मनोऱ्यांचे प्रकार आहेत या तीनही मनोऱ्यांच्या प्रकारांचा विचार जर केला म्हणजे पहिला प्रकार हा की विस्तारणारा मनोरा,
दुसरा मनोरा आहे हा संकोचणारा मनोरा आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थिरावलेला मनोरा. या तीनही मनोऱ्यांच्या निरीक्षणावरनं असं लक्षात येतं की वयोरचनेचा प्रकार हा देशाच्या भवितव्यावरती प्रत्यक्ष परिणाम करतो. बालके आणि वृद्ध वयोगटाचं जर प्रमाण जास्त असेल तर देशाचा आर्थिक भार वाढतो. म्हणजेच अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण जर जास्त असेल तर देशाच्या आर्थिक भारावरती त्याचा परिणाम होतो आणि आर्थिक भार वाढलेला असतो. दरडोई उत्पन्न आपल्याला कमी आढळतं. जर कार्यरत वयोगटाचं प्राबल्य असेल म्हणजे त्यांची संख्या जास्त असेल, कार्यरत लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल तर मनुष्यबळाची विपुलता जास्त आहे हे दर्शवलं जातं आणि तिथे दरडोई उत्पन्नसुद्धा आपल्याला जास्त आढळतं. म्हणूनच देशाच्या आर्थिक विकासाची या वयोगटाचा, वयोरचनेचा किंवा लोकसंख्या मनोऱ्याचा अगदी सरळ संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला पान क्रमांक 13वरती सांगा पाहूमध्ये आकृती 2.2 दिलेली आहे. स्क्रीनवरती दिसते ती तुम्हाला आकृती 2.2 ही दिलेली आहे आणि ती भारताच्या वयोरचनेचा मनोरा दाखवणारी आकृती आहे. तिचं वाचन करायला तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही द्यायला सांगितली आहेत. आकृती 2.2चं निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की भारताच्या 2016च्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरनं तयार केलेला हा मनोरा आहे आणि यामध्ये डाव्या बाजूला निळ्या रंगानं पुरुषांची टक्केवारी पुरुषांची संख्या दाखवलेली आहे जी दशलक्षामध्ये आहे आणि उजव्या हाताला लाल रंगानं स्त्रियांची लोकसंख्या दाखवलेली आहे. मग तुम्हाला ती जी काय आकडेवारी आहे खालच्या तळभागामध्ये 0 ते 33 दशलक्ष 0 ते 13 दशलक्ष, त्यानंतर 26 दशलक्ष, त्यानंतर 39 दशलक्ष, मग 42 दशलक्ष आणि मग 65 दशलक्ष या प्रमाणामध्ये ती आकडेवारी दिलेली आहे. पुस्तकात ती थोडी चुकलेली आहे पण ती तुम्ही तुमच्या पुस्तकात करेक्ट करून घ्यायची. उभ्या य अक्षावरती जर बघितलं तर 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 असे वयोगट दिलेले आहेत थेट 100पर्यंत. खालून वरच्या दिशेनं वयोगटात कसे कसे बदल होत गेले ते त्या मनोऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय आणि मग त्यावरती तुम्हाला प्रश्न काय विचारलेले आहेत ते प्रश्न बघूया. आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यामध्ये येईल आणि आकृती 2.1 म्हणजे कोणती तर ही आकृती या म्हणजे विस्तारणारा, संकोचणारा आणि स्थिरावलेला या तीनपैकी भारत कोणत्या प्रकारात येतो तर त्या तीनही आकृत्यांचं जर नीट निरीक्षण केलं तर भारत पहिल्या प्रकारात येतो म्हणजे विस्तारणारा मनोरा या गटामध्ये भारताच्या मनोऱ्याचा समावेश होतो हे आपल्याला सांगता येईल. आणि मग दुसरा प्रश्न त्यांनी विचारला भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा म्हणजे त्याबाबत माहिती सांगा. मग काय माहिती सांगता येईल तर मनोऱ्याचं जर नीट निरीक्षण केलं ना तर जन्मदर जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण तळाकडचा भाग खूप विस्तारलेला आहे आणि तो शीर्षाकडे निमुळता होत गेलेला म्हणजे जसं वरच्या भागामध्ये जावतच तसा तो निमुळता होत गेलेला आणि यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की जसं वय वाढत जातं तसतसा त्या वयोगटाचा मृत्यूदरही वाढत असताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे जन्मदर जास्त आणि वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरसुद्धा आपल्याला वाढताना दिसून येतो. आणखी थोडंसं जर निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की 0 ते 10 या वयोगटातील बालकांची लोकसंख्या जी जास्त आहे ती आता कमी होताना किंवा कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर भारताचा जन्मदर अगदी हळूहळू का होईना पण कमी होत आहे हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे 65 वर्षावरील लोकांचं प्रमाणही खूप कमी आहे. याचा अर्थ तेथील मृत्यूदर अजूनही जास्त आहे. मात्र एकंदरीत भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे 15 ते 59 या वयोगटातही खूप लोकसंख्या दिसून येते. याचा अर्थ मनुष्यबळाची विपुलता भारतामध्ये जास्त आहे म्हणजेच युवा किंवा तरुणांची संख्या जास्त, त्यामुळे कार्यशील किंवा कामकरी मनुष्यबळ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि आयुर्मान कमी आहे त्यामुळे वृद्धांची संख्या आपल्याला कमी आढळते.